देशातील जे 5-6 सेंटर आहेत हळदीचे, त्यामध्ये आपलं सांगली हे सर्वात मोठं आणि उत्तम दर्जाच्या क्वालिटीचं आहे. परंतु आपला आजचा विषय जो आहे की निर्यातीवर परिणाम काय झालेला आहे. देशातील तेलंगणामधील निजामाबाद हा जे सेंटर आहे व आंध्रामधील कडपा आणि दुग्राळा जे सेंटर आहे, या ठिकाणहून आता या गेल्या 2-3 महिन्यामध्ये माल जायला लागलेला आहे. सांगलीची तिथं दराची पडतर होत नाही. सांगलीची क्वालिटी अत्यंत उच्च असते आणि ती फक्त युरोपला जाते. परंतु हा कुणालाही ध्यानीमानी नसताना, कुणाच्याही स्वप्नातही नव्हतं आणि मात्र हे युद्ध जे भडकलं आहे त्याचा परिणाम मात्र आता व्यापाऱ्यांच्या एकूण व्यापारावर मानसिकतेवर फार मोठा झालेला आहे. आंध्रामधून जवळजवळ 1500 ते 1600 टन आत्ता तिथून गेलेला आहे. काही बंदरावर आहे, काही पोर्टवर आहे, काही इतर ठिकाणी आहेत, काही बांगलादेशला देखील गेलेला आहे. आता हा माल पोचलेला आहे आणि काही रस्त्यात पण आहे, समुद्रात पण आहे, शिपमेंटवर पण आहे. आता तो माल परत येणार, शिपमेंटमध्ये आहे, तो पुढं जाऊ शकत नाही असा एक प्रकारचा रिपोर्ट आता सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आलेला आहे आणि एक्सपोर्टरकडनं आलेला आहे. व्यापारी लोक काय करतात की आपला माल त्यांच्याशी व्यापार करतात. व्यापार करून तो माल तयार करून त्यावर तो मुंबईच्या नडियादच्या किंवा बांगलादेशच्या वेगवेगळ्या पोर्टवर तो माल जात असतो. एक्सपोर्टरशी व्यापार झाल्यानंतर त्या व्यापाराला जबाबदार दोघंही असतात. परंतु यंदा एक वेगळीच घटना घडलेली आहे जी इतिहासात कधी घडलेली नाही आहे. यंदा माल तर गेला आहे आणि हळदीचा नवीन सीझन सुरू आहे. तेजी मंदी मोठी आहे. जवळजवळ वाढलेल्या दरात जवळजवळ 1500 ते 2000 रुपयाची मंदी देखील आलेली आहे. मग आता ही मंदी झालेली आहे, माल तर बंदरावर आहे, माल जायला पाहिजे, त्याचे पैसे कसे येणार का नाही येणार, हा एक मोठा विषय आता काळजीचा झालेला आहे. त्यामुळे एक प्रचंड नुकसानीचं वर्ष एक्सपोर्टरला आणि इथून निर्यात करणाऱ्या जे आमचे व्यापारी आहेत, निजामाबादचे आहेत किंवा सांगलीचे आहेत किंवा अन्य ठिकाणचे, त्यांना मात्र एक प्रकारची आत्ता फार काळजी लागलेली आहे की आता पुढं व्यापार कसा करायचा. आणि एक्सपोर्टर लोक फक्त व्यापार करतात, माल बाजारातून घेतात, तयार करतात, त्यांचं ठरलेलं जे पॅकिंग आहे 30 किलो 50 किलो जे काय असेल ते त्याला पाठवत असतात आणि तो तिथं गेल्यानंतर सॅम्पलिंग होऊन तो माल रवाना होत असतो आहे. पण गल्फ कंट्रीमध्ये जो आखाती देशामध्ये जो माल जातो आहे तो दर्जा 2 नंबर किंवा 3 नंबरचा असतो आहे. तो 1 नंबरचा माल कधी सहसा जात नाही आहे. 1 नंबरचा माल फक्त युरोप एरियात इतर राज्यामध्ये देशामध्ये जातो आहे. आता हा गेलेला जो माल आहे ह्या मालाला फार मोठा काळजीचा विषय झालेला आहे की भविष्यात ह्या मालाचं काय होणार. त्यामुळं सेंट्रल गव्हर्नमेंटने, महाराष्ट्र राज्य गव्हर्नमेंटने त्यांच्यावर एक प्रकारचा आणि आंध्र गव्हर्नमेंटने त्याच्यावर ताबडतोब लक्ष द्यायला लागणार. व्यापाऱ्यांना ह्या संकटातनं मुक्त करण्याकरता प्रयत्न करायला लागणार. असे हजारो आयटम आहेत की ज्याचे शेतीमालातले जवळजवळ 5-7 आयटम असे आहेत की त्या सगळ्यांना देखील ही झळ पोचणार आहे. मग ते धने असो, मिरची असो किंवा सगळे फळ फ्रूट असो, मात्र सगळेजण अडचणीत मात्र नक्की आलेले आहेत. त्यामुळं आम्हा व्यापाऱ्यांची एवढंच म्हणणं आहे की हे एक चांगला रिपोर्ट आमच्याजवळ पोचवा की जेणेकरून माहीत पडेल की आत्ता आमच्या मालाचं काय होणार. हा माल जाणार का नाही जाणार, जाणार असला तर थोडी काळजी मिटेल. परंतु माल परत मागवायचा करायचा. आता हे युद्ध किती दिवस चालेल काय नाही चालेल, युद्धाचा भडका मात्र मोठा उठलेला आहे. त्यामुळं सगळ्या व्यापाऱ्यांना एक प्रकारची काळजी आहे. मोठं नुकसानीचं एक्सपोर्टर लोकांना थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सेंट्रल गव्हर्नमेंट, इतर सगळ्या गव्हर्नमेंटनी त्यामध्ये लक्ष टाकावं आणि जेणेकरून ह्यातनं एक चांगला मार्ग आम्हाला सुचवून ह्यातनं मुक्त करावं. सांगलीची किती हळद असतात, आकडेवारी आहे? सांगलीची जास्तीत जास्त सांगलीची एक जवळजवळ 200 ते 250 टन माल आहे. सांगलीचा माल जास्त नाही आहे, परंतु जवळजवळ 1500 ते 1600 टन माल तेलंगणाचा आहे. तेलंगणाहून माल गेलेला आहे आणि हा शेवटी आम्ही व्यापारीच आहोत, एकमेकावर आधारित आहोत आम्ही. त्यामुळे व्यापाऱ्याला एक प्रकारचा आधार लागत असतो आहे. कुठेही व्यापार शेवटी हळद आहे, ती एकूण देशाचं उत्पादन आहे. त्यामध्ये तेलंगणा बी मोठं आहे की जवळजवळ 15 ते 17 लाख पोत्याचं पीक आहे. ते सांगलीचं 12 लाख आहे, मराठवाड्याचं जवळजवळ 50 लाख आहे. मग ह्या असा आमचा अभ्यास असतो तो
पीक पाण्यावर सगळा खेळ असतो आहे. दर देखील आता या जवळजवळ युद्ध सुरू झाल्यापासून 1000 ते 1500 रुपयाची मंदी मात्र नक्की आलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.